नवीन बातमी आपण पाहिलं। दुसरीकडे आझाद मैदानात जरांगे पाटील उद्यापासून आंदोलन करणार आहेत। मात्र मुंबईतलं आझाद मैदान सध्या पावसामुळे तिथे मोठ्या प्रमाणात चिखल झालेलं आपण दृश्य बघू शकतो। डंपर मधून आता खडी टाकण्याचं काम तिथे सुरू आहे। मराठा समाजातील लोक तिथे जमायला सुरुवात झालेली आहे। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे। आता शेड टाकण्याचं देखील काम सुरू आहे। मैदानामध्ये चिखल झालेल्या पावसामुळे तिथे खडी टाकण्याचं काम सुरू आहे। मराठा समाजातील लोक आता मुंबईतील आझाद मैदानी जमायला सुरुवात झाली आहे। जरांगे पाटील हे रात्री मुंबईमध्ये दाखल होतील। मात्र आता तुम्ही पाहायला गेलं तर मी सध्या आझाद मैदान इथे आहे। या ठिकाणी पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात मराठा समाजातील लोक आहेत ते सध्या आता जमायला सुरुवात झाली आहे। उद्या सकाळी 10 वाजल्यापासून इथे मोठ्या प्रमाणात हे आंदोलन होईल। मनोज जरांगे स्वतः इथे हजर असतील। इथे मंडप घालण्यात आलेला आहे। पोलिसांचा बंदोबस्त आहे तो मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे। 1500हून अधिक पोलीस असतील किंवा 200 अधिकारी असतील, 5 DCP अधिकारी असतील या ठिकाणी तैनात असणार आहेत किंवा दंगल नियंत्रण पथक देखील इथे तैनात करण्यात आलेले आहे। मात्र पाहायला गेलं ते मोठ्या प्रमाणात चिखल आहे। आता दुसरीकडे पाहायला गेलं तर मंडप देखील इथे आता सध्या बांधण्यात येत आहे। मोठ्या प्रमाणात पाऊस देखील इथे सध्या आता झालेला आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात चिखल देखील इथे पाहायला मिळत आहे। पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात चिखल देखील इथे पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन अरविंद सर मगराने, साम TV मुंबई। आझाद मैदानात चिखल झालेल्या पावसामुळे तरी देखील या चिखलामध्ये मराठा आंदोलक बसलेले आहेत। मैदानात आता खडी टाकण्याचं काम सुरू आहे। डंपर देखील तिथे दाखल झालेले आहेत। आझाद मैदानात पावसामुळे सर्वत्र चिखल झालेले त्याची दृश्य आपण बघतोय। मात्र चिखल असून सुद्धा किंवा मैदानावर अशी परिस्थिती असून देखील मराठा समाजातले कार्यकर्ते मात्र तिथे आलेले आहेत आणि मैदान सोडत नाही। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।